नमस्कार. लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करण्यासाठी नवीन ऑप्शन हा वेबसाईटवरती उपलब्ध झाला आहे. के-वाय-सी करताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, ज्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत, ज्या बहिणी घटस्फोटित आहेत, त्यांना के-वाय-सी करण्यासाठी आता नवीन पर्याय हा वेबसाईटवरती देण्यात आला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये के-वाय-सी कशी करायची हे थोडक्यात समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला के-वाय-सी करण्यासाठी येथे क्लिक करा. याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. पुढे दिलेला कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती, मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आणि OTP पाठवा याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. मी सर्व माहिती या ठिकाणी भरलेली आहे आणि OTP पाठवा याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधारला जो मोबाईलवर लिंक असेल त्या मोबाईलवरती आपल्याला OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करा याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अनुक्रमांक 1 आहे, विवाहित व अविवाहित. आता आपल्या केसमध्ये आपण अविवाहित हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहे. पुढे आहे अनुक्रमांक 2, यामध्ये वडील हयात आहेत आणि 2 नंबर आहे वडिलांचे निधन झाले. तर आपल्या केसमध्ये वडिलांचं निधन झालं आहे म्हणून मी 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं वडिलांचं नाव येईल. आपल्याला कास्ट कॅटेगरी जी आहे ती या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची आहे. कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली A आणि B असे 2 पॉईंट दिलेले आहेत. A आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आहेत म्हणून नो हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा. नंतर आहे B, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत म्हणून नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर माझे वडील हयात नसून वडिलांच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करेन म्हणून बॉक्समध्ये क्लिक करायचं. पुढे आहे उपरोक्त क्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील म्हणून आपल्याला त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सबमिट करा याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सक्सेसचा मेसेज येईल. तुमची के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी आपली के-वाय-सी प्रक्रिया ही आपण पूर्ण केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.